मूळतः शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या महाविनाशाचा महाद्वार आहे. आम्ही शक्तीपीठमध्ये आमच्या जमीन ऑलरेडी शक्तीपीठमध्ये जर जमिनी गेल्या, केवळ यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान नसून शेतकऱ्यासाठी जे कच्चा माल पुरवणाऱ्या कंपन्या, बियाणे कंपन्या असो, खताच्या कंपन्या असो अथवा कीटकनाशक बनवणाऱ्या कंपन्या असो, येथपासून त्यांचा रोजगार गाठणार आहे. तसेच आमचं जर सोयाबीन तेल कंपन्याला गेलं नाही तर तेल कंपन्या बंद पडतील. आमच्यात ऊस पिकतो, जर ऊस जर कारखान्यात गेला नाही तर कारखान्यातील रोजगार गाठणार आहे. आणि जर आमच्यात कापूस गेला नाही तर वस्त्रोद्योग मधील सुद्धा रोजगार गाठणार आहे. अशा प्रकारे एक रोजगाराची खूप मोठी साखळी आहे, ती पूर्णपणे 1 ते 2 कोटीमध्ये असणार आहे. ती छिन्न विच्छिन्न होणे, सर्व रोजगाराची साखळी एक प्रकारे वाटावर येणार आहे. आमच्या जर शक्तीपीठ रद्द नाही झाला तर आम्हाला चोऱ्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाहीये. त्यामुळे आमची एकच मागणी आहे, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द. माझं नाव श्रीकांत प्रकाश चव्हाण आहे. माझं गाव नांदगाव. माझी जमीन 1 हेक्टर 89 आर या शक्तीपीठ महामार्गामध्ये गेली तर दुर्दैवाने जाणार आहे. जर हा महामार्ग झाला तर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये काळ अक्षरात नोंदला जाईल.